नमस्कार। आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं कटोरी कशी काढायची ते सांगणार आहे। त्यासाठी मी व्हिडिओ मोठा न होण्यासाठी पहिल्यांदा असा मागचा भाग काढून घेतला आहे। तर याची उंची आहे 12.5। तर यामध्ये 1 इंच प्लस करून मी 13.5 घेतला आहे आणि हा 36 चेस्टचा ब्लाउज आहे, म्हणून इकडनं 9 प्लस 1.5 इंच म्हणजे 10.5 ची घडी आहे। आणि मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते, जेवढं चेस्ट असतं आपण हे शिलाई मार्जिन 1.5 इंच, तुम्ही काय 2 इंच घेत असाल, मी इथं 1.5 इंच घेत असते। तर इथून 1.5 इंच आणि जे इथं माप असेल त्याच्यापेक्षा फक्त अर्धा इंच मी खाली घेत असते, म्हणजे ते बरोबर माप येतं। आता इथनं मी 10.5 इंच घेतलं, तर इथं मी कमरेच्या साईडला 10 इंच घेत असते हे। आणि याचं शोल्डर आहे 5.5 इंच आणि मुंडा पण आहे 5.5 इंच। मागचा गळा मी घेतला आहे 9.5, म्हणजे यामध्ये अर्धा इंच मी शिलाई मार्जिन धरून घेतला आहे। आपण ज्यावेळेस मागचा गळा टाकतो त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे असतात। आणि समजा तुम्ही 8 घेतला असला तर 8.5 घ्यायचं, 8.5 घेतला असला तर 9 घ्यायचं, कारण ज्यावेळेस आपण वरतून शिलाई घेतो तर तो गळा वरती चढतो, मग ते आपली जो गळा आपण कट केलेला असतो तो व्यवस्थित कटिंग करून येतो। म्हणून हा मी असा पहिल्यांदा पेपर कटिंग करून ठेवला आहे। आता आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे कटोरीचा, तर हे माप असंच ठेवायचं। आता यामध्ये आपण किती 1 इंच प्लस केलं आहे मागच्या भागामध्ये, का तर ते आपलं शिलाई मार्जिन धरून वरतून पण अर्धा इंच खालून पण अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं, म्हणून 1 इंच प्लस करायचं। आता पुढच्या भागामध्ये काय करायचं, फक्त अर्धा इंच प्लस करायचं, म्हणजे हे 1 इंच म्हणजे 1.5 इंच प्लस करायचं, हे 1 इंच हे अर्धा इंच असं। आता हे मी जे ठेवलं आहे तर यामध्ये फक्त मी अर्धा इंच वाढवून घेणार आहे। आता इथून आपण पाहायचं किती आहे, हे अर्धा इंच आहे। आता हे जे आहे तर हे आहे असं आखून घ्यायचं पूर्ण सगळं। आता हे आपण आखून घेतलं, तर आता इकडनं हे मी जे आपलं मागचं माप होतं इकडनं मुंड्याचं, ते मी इथून हे 1.25 इंचाचं घेतलं आहे। तर आता इकडनं आपण हे अर्धा इंच आतमध्ये थोडंसं घ्यायचं, कारण आतला मुंडा वेगळ्या मापाचा असतो, थोडा अर्धा इंच आतून घ्यायचं हे माप। आता इकडनं आपण गळा रुंदी 2.5 इंच। आता पुढचा गळा जसा असेल मापात ब्लाऊजच्या तसाच घ्यायचा। आता इथं 5.5 इंचाचा पुढचा गळा आहे, तर त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून घेणार आहे, म्हणजे इथं किती घेणार 6 इंचाचा, म्हणून इथं असं 6 इंचाचं माप टाकायचं। इकडनं 2.5 इंचाचं माप घ्यायचं। काही काहींना गळे मोठे आवडतात पुढचे, तर इकडनं 3 इंचाचं सुद्धा माप घेऊ शकता। याचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इकडनं गळ्याचा गोल आकार द्यायचा। आता हा गळ्याचा आकार दिल्यानंतर आणि हे पॅटर्न जर तुम्ही काढून ठेवलं तर यामध्ये कमी जास्त करून तुम्ही सगळ्या प्रकारचे कटोरी ब्लाऊज शिवू शकता। फक्त तुम्हाला त्याचं थोडीशी व्यवस्थित माहिती मिळाली तर तुम्ही ह्याच पॅटर्नवरून अजून भरपूर ब्लाऊज शिवू शकता, म्हणून कटोरी ब्लाऊज शिवण्याचं टेन्शन घ्यायचं नाही। आता ज्यावेळेस हे आपण पुढच्या भागामध्ये 1.5 इंच प्लस केल्यानंतर जी आपली योगपट्टी असते ती 2.5 इंचाचीच घ्यायची। इथून माप टाकताना नंतर जर तुम्हाला वाढवायची असली तर ते मी वेगळा व्हिडिओ बनवल, पण यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इथून माप टाकसाल तर खाली पूर्ण असं 2.5 इंचाची
योकपट्टीचं माप घ्यायचं. अशी 2.5 इंचाचं पूर्ण अशी रेषा मारून घ्यायची. तर ही अशी आपण 2.5 इंचाची रेषा मारायची पहिल्यांदा. आता इकडनं काय करायचं, वरती 1.25 इंचाचं थोडंसं वरती माप घ्यायचं असं. आणि इकडनं किती घ्यायचं, 2.5 इंच माप घ्यायचं असं. हे 2.5 इंच माप घेतल्यानंतर ना तुम्ही इथं असा हाताने पण आकार देऊ शकता किंवा पट्टीच्या साहाय्याने सुद्धा रेषा मारू शकता. आता हे आपण घेतलं का असं. आता हे जे माप आहे असं माप मोजून घ्यायचं. हे किती आहे त्याचा डायरेक्ट मध्य काढायचा. इथं मध्य काढला का. आता ही जे आपण गळ्याचा आकार दिलाय इकडनं काय करायचं, 1 इंचावर एक टिक करायची. 1 इंचावर टिक केल्यानंतर ना हा जो आपण आतल्या मुंड्याचा आकार दिलाय तिथून आतमध्ये 2.5 इंचाचं माप घ्यायचं. असं 2.5 इंचाचं माप घेतल्यानंतर हे जे आहे त्याच्या आधी अशी एक रेषा ओढून घ्यायची. पूर्ण हे जे आपण टिक केलंय ना याच्या सगळ्या रेषा जॉईन करून घ्यायच्या व्यवस्थित. आता हे जॉईन केलं. आता ही जी आपण रेषा मारली आहे कटोरीची त्याच्यातनं असं हे जे माप आपण असं धरायचं आहे आणि ह्याचा पण पुन्हा एकदा मध्य काढायचा. ह्याचा मध्य इथं एक पॉईंट घ्यायचा. आता हा पॉईंट घेतला, ह्याच्या बाहेर पॉईंटला धरून 1/2 इंच माप घ्यायचं असं. हे 1/2 इंच घेतलं. आता हे आपण जी रेषा मारली आहे तर आता इकडनं असं व्यवस्थित गोल आकार येईन असं आकार द्यायचा. याला या कोपऱ्याला असा चिटकून म्हणजे हा जो आपला कटोरीचा फुगीर भाग असतो तो एकदम व्यवस्थित आपल्या ब्लाऊजमध्ये बसतो. इकडनं आपण 1.5 इंचाचं माप सोडलेलं आहे. ते आपण डायरेक्ट आखून घेतल्यामुळं तुमच्या इथं लक्षात येणार नाही. हे असं इकडनं आपण आधीच माप सोडलेलं आहे. हे आल्यानंतर आता याची कटिंग करायची. आता कटोरी कशी वाढवायची ते पण मी तुम्हाला सांगते. पण हा भाग असा व्यवस्थित, आता इथून आपण काय काय मापं घेतली तर मागच्या भागात आपण 1 इंच प्लस केलंय, पुढच्या भागामध्ये आपण 1.5 इंच प्लस केलंय. प्लस हे हा जो भाग आहे ह्याचा मध्य काढला. मध्य काढल्यानंतर ना इथून आपण गळ्याच्या साईडनी 1 इंचाचं माप घेऊन आधी असा त्याचा एक रेषा मारल्या. ह्या 2 रेषा मारून हे चौकोन असं पूर्ण केला आपण आणि नंतर ना पुन्हा गोल आकार देऊन ही जी रेषा आहे त्याचा मध्य काढला आणि बाहेर 1/2 इंचाचं माप घेऊन आकार गोल दिला. जेणेकरून आपला ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो तर कटोरी एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बसते. आता आपण हे सगळं कट करू.
आता यामध्ये आपण हा मागचा भाग काढला होता आधी, ही कटोरी एक काढली बाजूला, हा साइड पॅटर्न एक काढलेला आहे आणि ही योकपट्टी. तर यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, कटोरी वाढवायची असते. बाकीचे हे सगळं आहे तसंच वापरायचं शिलाईमध्ये, फक्त कटोरी वाढवायची. आता आपण कटोरी वाढवूया. आता आपण ही जी आपण कटोरी कट करून घेतली होती, आता ही छोटी कटोरी असती, ही शिवून उपयोग नसतो. यामध्ये थोडं वाढवायचं असतं माप, मग ते ब्लाऊज बरोबर बसतो. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, ही आहे अशी आखून घ्यायची. आता आपण ही कटोरी आहे अशी आखून घेतली. तर यामध्ये आता किती प्रमाणात वाढवायचं, काय वाढवायचं ते मी सांगणार आहे. तर आता इकडनं काय करायचं, असं तिरकं 1.5 इंचाचं माप वाढवून घ्यायचं. इथं 1.5 इंच, इकडनं सुद्धा 1.5 इंच, हे 1.5 इंचाचं माप वाढवून घ्यायचं. तर इकडनं सुद्धा असं, इकडनं सुद्धा असं, हे असं 1.5 इंचाचं माप वाढवून घ्यायचं. पण आता इकडनं हे काय, आता प्रत्येकाची कटोरी काढण्याची पद्धत वेगवेगळी असते, म्हणून ज्याची जशी पद्धत असते त्याचं तसंच फॉलो करायचं असतं. आता इकडनं मी अर्धा इंच वाढवणार, इकडनं मी वाढवणार नाही. आता इकडनं मी असं हे आखून घ्यायचं आणि इथनं आहे जिथं आपलं 1.5 इंचाचं माप आलं आहे तिथपर्यंत हे असं आखून. समजा आता इकडनं जॉईंट केलं तर इकडनं अर्धा इंच वाढवून इकडनं गोल काढू शकता, पण हे कोणत्या एक साईडने, नाहीतर याचा गळा खूप मोठा होतो. आता हे जे आपण केलेलं आहे याचा इथून असा खालच्या भागाचा मध्य काढायचा आणि ही कटोरी एकदम परफेक्ट आणि छान बसते. तर याचा मध्य काढायचा, ही खूप सोपी पद्धत आहे. इकडनं खाली पण 1.5 इंचाचं माप घ्यायचं. या पद्धतीने कटोरी वाढवून ब्लाऊज शिवून मला कमेंट करून सांगा. आता हे जे आहे तर इथून अशी रेषा मारायची, इकडनं एक रेषा मारायची. आता यामध्ये फक्तच काय करू शकता, मी तुम्हाला काय म्हटलं, इकडनं मी अर्धा इंच वाढवले, तर तुम्ही पण हे पण करू शकता की इथून डायरेक्ट रेषा जॉईन करून वरतून अर्धा इंच, पण यामध्ये फक्त कोणत्या तरी एका साईडने अर्धा इंच वाढवायचं. नाहीतर काय होतं, नवीन शिकणाऱ्या ज्या असतात जास्त गळा मोठा होतो, स्वतःचा पण ब्लाऊज खराब होतो किंवा कस्टमरचा सुद्धा ब्लाऊज खराब होतो. कारण शिवण्यामध्ये तुम्ही परफेक्ट अर्धा इंच हे माप घेत नसाल. कोण 3 रेषा घेतं, कोण 2 रेषा घेतं. नवीन शिकणाऱ्यांसाठी शिलाईला खूप प्रॉब्लेम येतो. म्हणून हे माप आधीचे पहिल्यांदा ज्यांना अर्धा इंच हे परफेक्ट शिलाई घेताना लक्षात येत नाही, त्यांनी अशा पद्धतीने कटोरी वाढवायची. आता आपण हे कट करून घेऊ.
आता यामध्ये आपण इकडनं 1.5 इंच, इकडनं 1.5 इंच आणि खालून सुद्धा 1.5 इंच असं माप वाढवलेलं आहे. तर यामध्ये ज्यावेळेस आपण टक्स घेऊ तर इकडनं असं माप घ्यायचं खालून 1.5 इंचाचं, असं 1.5 इंचाचं माप घ्यायचं. इकडनं 2.5 इंचाचं माप घ्यायचं आणि हे 12.5-13 उंचीपर्यंत एवढं घेतलं तर चालतं. त्याच्यापेक्षा जास्त उंची असली तर 2.25 घ्यायचं. अशी आपली ही अशी 36 साईजची कटोरी निघते. हा आपला मागचा भाग, ही योकपट्टी, हा साइड पॅटर्न. आणि शिवताना इथून शिवलं किंवा इकडनं शिवलं दोन्ही काहीही फरक पडत नाही. थोडंफार वाढलं तर ते कट सुद्धा करायचं असतं, घाबरून जायचं नसतं. आता ही जी कटोरी होती ती आपण ही वाढवून 36 साईजची थोडी मोठी कटोरी केली आहे. या पद्धतीने असं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे माझा चॅनल नवीन पाहत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.